सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 45, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपला स्वाध्याय प्रवर्तमान आहे आणि त्यामध्ये 45 क्रमांकाच्या श्लोकाची चर्चा आज आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत. विगत ज्या श्लोकांचा क्रम आपण अभ्यासतो आहोत त्यामध्ये आपण हे पाहिलं की ध्यानामध्ये योगी जीवाची परिणती ही कशा प्रकारे होते आणि तो कशा प्रकारे आत्मस्वभावाला साधत असताना कर्मांची संवर आणि निर्जरा करीत आपल्या आत्मिक अतींद्रिय आनंदरूप परिणतीला प्राप्त होतो. आपण महत्वपूर्ण सिद्धांत पाहिला होता. आपल्या स्मरणात असेल की जो जेथे राहतो तो तेथे रमतो आणि जो जेथे रमतो तो तेथून बाहेर दुसरीकडे जायला पाहत नाही. आणि दुसरीकडे न जाणारा न रमणारा योगी विशेष रूप वस्तूला जाणत नाही, त्यामध्ये लीन होत नाही आणि तो बांधला जात नाही तर मुक्त होतो. आणि म्हणून विगत व्याख्यानामध्ये आपण सामान्य विशेषात्मक वस्तू आणि त्यामध्ये वस्तूचं सामान्य विशेष रूप स्वरूप आणि त्याचा आश्रय घेतल्यानंतर मिळणारं फळ या अनुषंगाने विस्ताराने चर्चा केली होती. आज आपण या श्लोकाद्वारे हा अभ्यास करणार आहोत की वस्तुस्थिती काय आहे आणि पूर्ण या ध्यानी जीवाची जी काही परिणती सुरू आहे, ध्यानी जीवाचा जो काही पुरुषार्थ सुरू आहे त्याचा बेस काय आहे, त्याचा पाया काय आहे. मी तर असं म्हणेन संपूर्ण जिन शासनाचा पाया काय आहे. म्हणजे सर्वज्ञ परमात्मा, तीर्थंकर परमात्मा समशरणामध्ये बसून जो काही दिव्य उपदेश देतात, प्रत्येक जीवात्म्याच्या कल्याणाचा जो अलौकिक मार्ग दर्शवतात, त्याचा बेस काय आहे, त्याचा पाया. कारण जितका पाया मजबूत असतो निश्चितच त्याची दृढता देखील त्याच्यावरच ठरवली जाते. म्हणतात ना, पाया भरीव ज्याचा प्रासाद भव्य त्याचा. आणि त्यामुळे इथे हा जिनधर्माचा पाया हा काय आहे, अतिशय मार्मिक चर्चा आहे. म्हणजे ही चर्चा इतकी अलौकिक आहे की आपल्याला मग लक्षात येतं की जिनधर्माची खोली काय आहे आणि त्यामध्ये भावात्मक रीतीने किती अलौकिक असं सुंदर तथ्य उलगडलेलं आहे. सत्यम शिवम सुंदरम हे कुणाला म्हटलं पाहिजे, ते अद्भुत अलौकिक तत्व काय आहे हे निश्चितच आपल्याला आजच्या या श्लोकामधून समजणार आहे. आज जे हे जीव ऐकत आहेत, आज जे तथ्य आपल्यासमोर उलगडणार आहे, जे जीव याचा लाभ घेतील त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अगोदरच. कारण अलौकिक आणि अद्भुत तत्वाचे आपण साक्षीदार होणार आहात. आणि त्यामुळं आज आपण या श्लोकाला येथे श्लोक पठनाद्वारे प्रारंभ करूया. परः परस्ततो दुःखम आत्मैवात्मा ततः सुखम अतएव महात्मानस् तन्निमित्तं कृतोद्यमाः. परः परस्ततो दुःखम आत्मैवात्मा ततः सुखम अतएव महात्मानः तन्निमित्तं कृतोद्यमाः. पाहूया या श्लोकाचा पहिल्यांदा शब्दशः अर्थ बघूया. परः परः अधिक तथः, दुःखम अधिक आत्मा अधिक एव अधिक आत्मा. संधी याच्यामध्ये भरपूर करणं आवश्यक आहे. ततः सुखम अतएव महात्मानः अधिक तन्निमित्तं कृतोद्यमाः. हा झाला संधी विग्रह, प्रत्येक पदच्छेद. आता त्याचा प्रत्येक शब्दशः अर्थ पाहूया. परह म्हणजे परपदार्थ, परह म्हणजे त्याचा परकेपणा,
ततः म्हणजे त्यामुळे, दुःखम म्हणजे दुःख होते. आत्मा, आत्मा म्हणजे आत्मपदार्थ, स्वयं स्वतः, एव म्हणजे च, आत्मा म्हणजे स्व, ततः त्यामुळे, सुखम म्हणजे सुख, अतएव म्हणूनच, महात्मानः म्हणजे महात्म्यांनी, महापुरुषांनी, तन्निमित्तम त्यासाठी, कृतोद्यमाः उद्यमः कृतः पुरुषार्थ केला आहे, उद्यम केलेला आहे. हा झाला शब्दार्थ. परंतु याचा अन्वयार्थ काय आहे? अद्भुत आणि अलौकिक श्लोक आहे हा. तर याचा अन्वयार्थ असा होतो की परच आहे आणि आत्मा आत्माच आहे. काय सांगितलं? परच आहे, आत्मा आत्माच आहे, परामुळे दुःख आहे आणि आत्म्यामुळे सुख आहे. आणि म्हणून महापुरुषांनी सुखासाठी कारणीभूत अशा आपल्या आत्मद्रव्याचाच उद्यम केला आहे, आपल्या आत्मतत्वाच्या प्राप्तीचाच पुरुषार्थ केलेला आहे. हा या श्लोकाचा सामान्य अर्थ आहे, अन्वयार्थ आहे. आता आपण याची विशेष चर्चा करूया. मला या श्लोकाला वाचल्यानंतर त्या महाभारतातल्या प्रसंगाची आठवण झाली की ज्यामध्ये त्या अर्जुनाने भावना वेगामध्ये प्रतिज्ञा घेतलेली असते की सायंकाळ होईपर्यंत जर जयद्रथाचा मी वध करणार नाही तर मग मी स्वतःला अग्निकुंडामध्ये प्रविष्ट करेन आणि मी अग्नीद्वारे स्वतःला जाळून घेईन. अशा प्रकारे त्याने प्रतिज्ञा केलेला प्रसंग हा लौकिक घटनांमध्ये सांगितला जातो. तर त्यावेळेला सायंकाळ होत आली तरी सुद्धा त्याच्याकडून जयद्रथाचा वध होत नाही. आणि त्यावेळेला असं सांगितलं जातं की श्रीकृष्ण आपल्या त्या मायावी रचनेद्वारे सूर्याच्या समोर पडदा उभा करतो आणि त्यामुळे तात्पुरता काही काळ सर्वत्र अंधकार पसरतो. आणि त्यावेळेला हा जयद्रथ समोर येतो आणि मला तू मारू शकला नाहीस, आता तू अग्निकुंडामध्ये प्रवेश करायला तयार हो, अशा प्रकारे तो वल्गना करू लागतो. त्याच वेळेला श्रीकृष्ण आपली ती मायावी रचना बाजूला करून घेतात आणि त्यावेळेला तो सूर्य पुन्हा आकाशामध्ये तळपायला लागतो. आणि त्यावेळेला त्या श्रीकृष्णाचं वाक्य आहे, अरे अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर आणि या प्रतिज्ञेद्वारे तू तुझं इप्सित साध्य करून घे. तुम्ही म्हणाल याच्याशी इथे काय संबंध आहे? तर अशा प्रकारे जिथे साक्षातपणा दाखवला जातो, जिथे प्रत्यक्षपणा दाखवला जातो, हा सूर्य आणि हा जयद्रथ, म्हणजे आता दुसऱ्या कोणत्या पुराव्याची आवश्यकता नाही आहे. सर्व प्रकारची परिस्थिती जुळून आलेली आहे. तुला जो काही पुरुषार्थ करायचा आहे त्यासाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री उभी झालेली आहे. आता तू कुचराई करू नको, पटकन आपलं कार्य करून घे. अगदी त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये सांगतात, परच आहे, स्वच आहे, परामुळे दुःख आहे, स्वमुळे सुख आहे. आणि आजपर्यंत झालेल्या सर्व महापुरुषांनी सुखासाठी कारणीभूत असलेल्या आपल्या आत्मतत्वाचा आश्रय घेतला आहे. याद्वारे असं वाटतं सर्व प्रकारे ही परिस्थिती जुळून आलेली आहे आणि येथे सर्व शास्त्रांचा निचोड, सर्व शास्त्रांचा सार संक्षेपामध्ये सांगितलेला आहे. परच आहे, स्वच आहे, परामुळे दुःख आहे, स्वमुळे सुख आहे. तर बाबा रे, लगोलगच तू भेद विज्ञान करून आपल्या स्वतत्वाची प्राप्ती करून घे. अशा प्रकारचा भाव, पुरुषार्थाची प्रेरणा या श्लोकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिली गेली आहे. काय सांगायचं या श्लोकामधून? पर आहे. आता थोडासा आपण याच्यामध्ये 3-4 बोल जे आलेले आहेत, मुद्दे आलेले आहेत, त्यांच्या आधारे चर्चा करूया. फार मार्मिक चर्चा आहे. पर आहे, एकच शब्द 2 वेळा आला ना. पर आहे, आत्मा आहे. मग एकच शब्द 2 वेळा सांगितला. मग एकच शब्द 2 वेळा आहे म्हणजे तोच शब्द रिपीट केलाय का? नाही. ह्याच्यामध्ये खूप मर्म भरलेला आहे. काय मर्म भरलेला आहे? की पहिला शब्द जो पर आहे तो पर वस्तूसाठी आहे, म्हणजे ते नाम आहे. अण्णा ऐका. आणि दुसरा जो पर शब्द आहे तो त्या परशब्दाचा, त्या परवस्तूचं विशेषण म्हणून आलेला आहे, म्हणजे तो भाववाचक शब्द आहे.
हे मी उदाहरणाने सांगणार आहे, चिंता करू नका. पहिला परशब्द नाम आहे, नाऊन आहे, आणि दुसरा जो परशब्द आहे तो त्याचं विशेषण आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि त्याचप्रमाणे आत्मा, हा आत्मा म्हणजे आत्मारूप पदार्थ आहे, आणि आत्मा आत्मा आहे, म्हणजे आत्मा हा आत्मरूप आहे, ते त्याचं विशेषण आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. हे सांगायचं झालं तर असं सांगता येईल की असं म्हटलं जातं ना लौकिक व्यवहारामध्ये की आई आईच असते. काय म्हटलं जातं? आई ही आईच असते. म्हणजे दोन आया झाल्या ना? होय, दोन आई झाल्या. काय एकाच आईबद्दल हे वाक्य आहे? आई ही आईच असते म्हणजे दोन आई झाली? नाही, आई एकच आहे. मग दोन वेळा काय सांगितलं? पहिला जो आई शब्द आहे ती व्यक्ती आहे, ती व्यक्ती आहे, ते नाम आहे. आणि दुसऱ्यांदा जो आई शब्द आलाय की आई ही आई असते, तिथं आई ती व्यक्ती नाही आहे, त्या आईमध्ये असलेले गुण, त्या आईमध्ये असलेली वत्सलता, वात्सल्य, आईची माया, आईचं प्रेम, हे सगळं त्या आई शब्दामध्ये भरलेलं आहे. बघा फरक लक्षात येतो का? आई ही आई असते म्हणजे तिचं मातृत्व हा अर्थ दुसऱ्या शब्दामध्ये आहे, आणि ती जी व्यक्ती आहे ती घ्यायची आहे त्या पहिल्या आई नावाच्या नामामधून. हा फरक आपण इथे सुद्धा लागू करायचा आहे. कित्येक वेळा असं म्हणतात बघा, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, मी आहे. हा मी आहे म्हणजे मी दोन झालो नाही, पण मी म्हणजे मी पदार्थ, आणि मी म्हणजे मी असा तसा शक्तिशाली, जे काही माझ्याकडे पॉवर्स आहेत तशा. हे आणखी सोपं करून सांगतो उदाहरणाद्वारे. जसं मी असं म्हटलं, साखर साखर असते आणि कारलं कारलंच असतं. आता सांगा बघूया, सोपं आहे, समजतंय तुला? साखर साखर असते आणि कारलं कारलंच असतं. याच्यामध्ये साखर शब्द दोन वेळा आला, कारलं शब्द दोन वेळा आला, पण साखर दोन नाही आहे, कारली सुद्धा दोन नाही आहेत. काय फरक आहे दोन्हीमध्ये? पहिला साखर शब्द आलाय तो साखर वस्तूसाठी, आणि दुसरा जो साखर शब्द आलाय तो त्याच्या गोडीसाठी. साखर ही साखरच असते म्हणजे साखर ही गोड असते, आणि कारलं हे कारलंच म्हणजे कारलं हे कडू असतं. तिचा स्वभाव, त्याच्यामध्ये असणारे गुण, यासाठी शब्द आलाय. ओहो, अद्भुत. म्हणजे कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच, हा जो भाव सांगितला जातो तो इथे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर इथं पूज्यपाद स्वामी आपल्याला हा महान संदेश देऊ इच्छितात. परच आहे म्हणजे परपदार्थ. आता बघा, लागू करा, तो जो परपदार्थ आहे, आत्मा सोडून जितके परपदार्थ आहेत ते परपदार्थ परच आहेत. परच आहेत म्हणजे परकेपणानं सहित आहेत, परत्वानं सहित आहेत. थोडं समजतंय? आता परकेपणा म्हणजे काय त्याची चर्चा आपण विस्ताराने करणार आहे. पहिला शब्दार्थ तरी समजू दे. पहिला शब्दार्थ आणि मग भावार्थ. भावार्थ आपण नंतर पाहूया, पहिल्यांदा शब्दार्थ समजून घेऊया. त्याचप्रमाणे आत्मा आहे म्हणजे काय? आत्मा म्हणजे आत्मारूप पदार्थ, तुम्ही आणि मी स्वयं स्वतः, आणि आपण आत्मा आहोत म्हणजे त्या आत्म्यामध्ये असणारं आत्मपण, स्वपणा, तो येथे अपेक्षित आहे. आणि म्हणून यामध्ये एवढा अद्भुत आणि अलौकिक भाव सांगितलेला आहे की पर हे परच असतं, स्व ह्या स्वच असतो, आणि त्यांचं फळ देखील भिन्न भिन्न आहे. अशा प्रकारचा भाव येथे व्यक्त करतात. आता याचा सामान्य अर्थ काय करता येईल? काय होतो? परच आहे आणि स्व स्वच आहे, म्हणजे यांच्यामध्ये एकपणा नाही आहे. काय ना, एक जीवपणा नाही आहे. परच आहे आणि स्वच आहे. या दोघांमध्ये अत्यंत अभाव आहे. सोपं आहे. पर स्व नाही, स्व म्हणजे पर नाही, पर म्हणजे स्व नाही आणि स्व म्हणजे पर नाही, असा त्या दोघांमध्ये अत्यंत अभाव म्हणजे पूर्णरित्या भेद आहे. हा भाव येथे सांगणं अपेक्षित आहे. म्हणजे जो स्वद्रव्य रूप शुद्ध आत्मा आहे, ज्ञाता दृष्टा आहे,
चैतन्यमय द्रव्य आहे, असंख्यात प्रदेशांचा पिंड रूप हा ज्ञायक भाव आहे, हा द्रव्याने, क्षेत्राने, कालाने आणि भावाने स्वरूप आहे. आणि या उलट जे काही आत्मद्रव्याला सोडून परपदार्थ आहेत, ते परपदार्थ हे आत्म्यापासून त्यांच्या स्वचतुष्टयाने युक्त आहेत. म्हणजे त्यांचं द्रव्य, त्यांचं क्षेत्र, त्यांचा काळ आणि त्यांचा भाव हा या आत्मद्रव्यापासून भिन्न आहे. वस्तू स्वातंत्र्याचा महासिद्धांत हा हे सांगतो की प्रत्येक वस्तू ही स्वयं स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, परवस्तूला दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवेश नाही. आणि म्हणून पर परच आहे, स्व स्वच आहे, हा पहिल्यांदा सिद्धांत येथे निश्चित करतात. प्रत्येक वस्तू त्या त्या वस्तूमध्ये असणाऱ्या अनंत गुण धर्म शक्तींनी नटलेली आहे. जसं आपण लहान मुलांना उत्सुकता असते, घरामध्ये मोठी माणसं काहीतरी पिशवी, बॅग, एखादा बॉक्स वगैरे घेऊन आले तर ती मुलं त्यांच्या पाठीमागे लागतात आणि काय आणलंय त्यांच्यामध्ये उत्सुकता असते. भलेही ते काही नसू दे किंवा काय फार मोठी वस्तू नसू दे, पण त्यांच्यामध्ये उत्सुकता असते की या पिशवीमध्ये आहे काय. जोपर्यंत ते उघडून बघत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये, या विश्वातील प्रत्येक द्रव्यामध्ये भरलंय काय, तर त्यावेळी लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वस्तूमध्ये अनंत गुण भरलेले आहेत. त्या अनंत गुणांच्या अनंत पर्यायी समाविष्ट आहेत. त्यासोबत अनंत धर्म सुद्धा, अनंत शक्ती सुद्धा ह्या त्या वस्तूमध्ये वास करत आहेत. तर अशी प्रत्येक वस्तू अनेकांतात्मक आहे, अशा अनंत गुणधर्म शक्तींनी युक्त आहे. आणि म्हणून तिला स्वयं स्वतःच्या स्वभावाने परिपूर्ण असल्यामुळे परापासून काही घेण्याची आवश्यकता नाही. पहा, लक्षात येतंय का? प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःचं वैभव इतकं काठोकाठ भरलेलं आहे की त्या वस्तूला बाहेरून आणायची काही आवश्यकता नाही. आणि इतकं अधिक देखील नाही आहे की ती वस्तू दुसऱ्या वस्तूला काही देऊ पण शकत नाही. समजलं का? उदाहरणार्थ, 2 पेले आहेत आणि ते काठोकाठ दुधाने भरलेले आहेत. आता काय करायचंय आपल्याला? एका पेल्यातलं दूध दुसऱ्या पेल्यामध्ये ओतायचं आहे. करता येईल का? 2 पेले दुधाने काठोकाठ भरलेले आहेत, एक थेंब सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आणखी दूध घालायला जागा नाहीये. अशा वेळेला आपल्याला त्या ग्लासमधलं दूध एकमेकांच्या मध्ये ओतता येईल का? का ओतता येणार नाही? पहिली गोष्ट यासाठी ओतता येणार नाही कारण दुसऱ्या ग्लासमध्ये ओतायला गेलो तर त्याच्यात जागाच नाहीये. लक्षात आलं का? बघा, म्हणजे त्याच्यामध्ये घालण्यासाठी जागाच नाहीये, एवढा तो काठोकाठ भरलाय. पण आम्हाला द्यायचंय ना. अरे पण तुला दिलंस तर तुला कमी पडेल ना. 2 गोष्टी लक्षात आल्या का? बघा, दुसऱ्यांना दुसऱ्या ग्लासमध्ये दूध ओतावं म्हटलं तर तिथे जागा नाहीये, आणि ओतलंच तर स्वतःला कमी पडणार आहे. म्हणजे प्रत्येक द्रव्य, प्रत्येक वस्तू ही आपापल्यामध्ये इतकी परिपूर्ण आहे की ती दुसऱ्या वस्तूला आपल्यातलं काही द्यावं म्हणेल तर त्या दुसऱ्या वस्तूमध्ये घ्यायला जागा नाही. आणि तरी पण हिला द्यायचं म्हटलं तर हिला पण अपूर्णता येणार आहे, हिला अपुरापणा येणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक वस्तूचं स्वरूप इतकं परिपूर्ण आहे की त्यामध्ये परवस्तूंना देण्यासाठी कोणतेही द्रव्य, गुण, पर्याय, धर्म, शक्ती एक्स्ट्रा नाही आहेत. आणि दुसऱ्याला द्यावं म्हटलं तर दुसऱ्यामध्ये घेण्याची देखील शक्ती नाही. म्हणून मग पूज्यपाद स्वामी म्हणतात, परच आहे, स्वच आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आदान प्रदान होऊ शकत नाही. अद्भुत. आता याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा बोल घेणार आहे की जो या श्लोकाचं सगळ्यात हार्द आहे किंवा मर्म आहे, की परद्रव्यामध्ये परपणा आहे, परकेपणा आहे. आणि हा परकेपणा जोपर्यंत आपल्याला जाणवणार नाही तोपर्यंत आपल्याला जिनधर्माच्या शास्त्र स्वाध्यायाचं रत्तीभर सुद्धा फळ मिळणार नाही.
आम्ही इतके वर्ष स्वाध्याय करतो आहोत, इतके शास्त्र वाचलेले आहोत, परंतु हवी तेवढी परिणामांची विशुद्धी आम्हाला प्राप्त झाली नाही किंवा सम्यक दर्शन आम्हाला प्रकट झालं नाही. का हो, का झालं नाही? इथे तर म्हणतात शास्त्रांची एक ओळ सुद्धा सम्यक दर्शनामध्ये निमित्त आहे. पूर्ण शास्त्र वाचण्याची आवश्यकता नाही, शास्त्रामधील एक ओळ केवळ आपल्याला सम्यक दर्शनासाठी निमित्त आहे. आणि आम्ही तर भारंभार शास्त्र वाचले, आम्ही तर खूप शास्त्र स्वाध्याय केला, पण तरी सुद्धा आम्हाला बोधीची रत्नत्रयाची प्राप्ती झाली नाही. याचं कारण काय असावं? याचं कारण मी आज या श्लोकाच्या निमित्ताने सांगणार आहे. याचं कारण आहे, परद्रव्य पर आहे याचं आम्हाला कधी वेदनच झालं नाही, आणि ते वेदन आज होणार आहे, निश्चित होणार आहे. परकेपणा म्हणजे काय? परद्रव्य पर आहे म्हणजे काय? पहा, जसं आपण कुठेतरी समूहामध्ये गेलो, एखाद्या ठिकाणी कार्यक्रमांना गेलो, मंदिरामध्ये गेलो, आणि तिथून आपण कार्यक्रम केल्यानंतर किंवा पूजा केल्यानंतर आपण पुन्हा बाहेर पडलो, आणि बाहेर पडल्यानंतर नजर चुकीने आम्ही दुसऱ्यांचे चप्पल घातले, आणि आम्ही थोडं पुढे गेलो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की अरे हे आपले चप्पल नाहीये, आणि त्यावेळी आपण थोडंसं काढून पुन्हा पाहिलं तर लक्षात आलं की आपल्यासारखेच आहे, परंतु आपले हे चप्पल नाही. अशा वेळेला आपल्या मनामध्ये काय भाव झाला? पहिल्यांदा तर आपण काय केलं, सहजरित्या चप्पल परिधान केले आणि निघालो, आणि नंतर जेव्हा लक्षात आलं त्यावेळी काय बदल घडला? त्यावेळी हा बदल घडला की हे माझे नाहीत. याचंच नाव आहे त्या वस्तूमध्ये असलेला परकेपणा. हा परत्वाचा भाव समजून येणं फार आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. अण्णा, मी हा जे वस्त्र परिधान केलेला आहे, मी असं काय करू म्हणजे हा शर्ट तुम्हाला तुमचा वाटेल? काहीच करता येत नाही. का? कारण हा शर्ट माझा आहे, हे वस्त्र माझे आहेत, हे मी परिधान केलेले आहेत, माझे आहेत, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे वाटणारच नाही. याचं नाव आहे परकेपणा, परत्वपणा. अशी त्या परद्रव्यामध्ये परकेपणाची भावना निर्माण होणं, याचं नाव आहे भेदविज्ञान, याचं नाव आहे खऱ्या अर्थाने स्वद्रव्याची उपलब्धी. यासाठी मला आणखी एक तुम्हाला कथा सांगावी लागेल. ती कथा अशी आहे की पूर्वी आपण नाटक सिनेमांमध्ये, खास करून सिनेमांमध्ये अशा प्रकारची कथा ऐकली असेल. कथा ऐकायला आवडते ना? गोष्ट ऐका, खूप सुंदर गोष्ट आहे. काय होतं, एक कुटुंब खूप मोठ्या मेळ्यामध्ये किंवा त्या जत्रेला जातं, आणि त्या जत्रेमध्ये गेल्यानंतर ते सर्व प्रकारचे सगळे ते तामझाम बघून किंवा सगळा तो प्रपंच बघून, सगळ्या प्रकारची ती शोभा बघून सर्वजण आनंदित होतात, आणि त्या आईच्या सोबत तिचं मूल जात असतं. किती 3, 3.5, 4 वर्षांचं मूल ते, आणि ते बोट धरून असं चाललेलं आहे. पण त्या जत्रेमध्ये एवढी गर्दी, इतका तो जनसमुदाय की त्यांची ताटातूट होते. ते मूल हरवतं आणि दुसरीकडेच निघून जातं, आणि त्या गर्दीमध्ये ते काही पुन्हा मिळत नाही. मूल रडायला लागतं, आई वडील हवालदिल होतात, खूप परिस्थिती विचित्र बनते, परंतु ते मूल काही त्या आई वडिलांना भेटत नाही, आणि ते जत्रेमध्येच हरवतं. ओहो, आता काय होतं, अशीच 7-8 वर्ष निघून जातात, आणि ते मूल कुठे जाईल, कुठे मिळेल त्याप्रमाणे ते आपापला उदरनिर्वाह करत राहतं, पडेल ते काम करत राहतं, लोक भीक मागतं, काही करून आपलं पोट पाळतं. आणि इकडे आई वडील बाकी खूप त्रास करून घेतात त्या मुलाच्या शोधासाठी. ते खूप भटकतात, खूप प्रयत्न करतात, परंतु त्यांना ते मूल भेटत नाही. आणि मग काय होतं, त्या मुलाला आता बऱ्यापैकी मोठा झालेला असतो, 10-12 वर्षांचा झालेला असतो, आणि मग तो मुलगा, त्याला कोणी भीक पण देत नाहीत, आणि म्हणतात अरे तो हट्टाकट्टास, आता काम करून पोट भर. आणि त्यावेळेला मग तो मुलगा घरांमध्ये जातो, आणि घरामध्ये नोकर म्हणून कुणीतरी मला ठेवून घ्यावं अशी तो प्रार्थना करायला लागतो. आणि आश्चर्य म्हणजे तो ते काम मागत मागत स्वतःच्याच घरी येतो. समजलं का बघा?
आणि या आई वडिलांना सुद्धा दुःख करत असताना घर कामासाठी एका मुलाची आवश्यकता असते. आता काय होतं, तो मुलगा कोणाच्या घरी आलाय? स्वतःच्याच घरी आलाय, परंतु आईला माहित नाहीये की हा आपला मुलगा आहे आणि मुलाला माहित नाहीये की हे आपलंच घर आहे. आता काय होईल कल्पना करा, हा सिनेमातला सीन आहे अक्षरशः. आणि त्यावेळेला काय होतं, मग यांची गरज बघून हे त्याला ठेवून घेतात आणि तो मुलगा त्या स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्याच आई वडिलांच्या घरी काय म्हणून नोकर म्हणून काम करू लागतो. आता काय घडतं, आता ती आई त्याला काम लावते आहे, हे उचल ते ठेव, कष्टाची कामं कर, बोला सगळी कामं करून घेते आहे, भांडी घासायला लावते आहे, धुणं धुवायला लावते आहे, घर स्वच्छ करायला लावते आहे, सर्व कामं घरातली जी काही कामं करतो, घरातला नोकर आहे, सर्व कामं तो करत आहे, बोला. आणि अशा वेळी जर त्या मुलाकडून चूक झाली तर काय करते आहे, ती उपाशी ठेवते आहे, त्या मुलाला उपाशी ठेवते आहे. तू माझं काम ऐकलं नाहीस आणि तुला आम्ही वेतन देणार नाही, तुला आज जेवायला मिळणार नाही, आणि जे उरलं सुरलं शिळं पाकं ते त्याला खायला घालते आहे, बोला. काय गजब आहे. ही अवस्था त्या मुलाची होते आहे. आणि गंमत म्हणजे हे अशा प्रकारचं करते आहे, ती चिडचिड करते आहे, संतापते आहे त्या मुलावरती. आणि अचानक असंच एके दिवशी मुलगा कुठून तरी बाहेरून येतो आणि खूप त्याचं अंग घाण झालेलं असतं, आणि म्हणून ती त्या नोकराला घराच्या अंगणामध्येच आंघोळ करून आत यायला लावते. आणि मग आंघोळ करीत असताना त्याच्या शरीरावरच्या काही खाणाखुणा, काही तीळ वगैरे ज्या जन्मजात गोष्टी असतात त्या बघून तिला हे स्मरतं की अरे हा आपलाच मुलगा तर नाही. आणि मग ती विचारते, कारण आज आपला मुलगा जरी असता तरी याच्याच वयाचा असता. आणि मग तिची खात्री पटते, मग चौकशी होते आणि त्या चौकशी अंती हे निष्पन्न होतं की हा नोकर म्हणून आलेला मुलगा आपलाच मुलगा आहे. आता काय होईल, आता ती त्याला भांडी घासायला लावेल, आता ती धुणं धुवायला लावेल, आता ती त्याला उपाशी ठेवेल, मुला आता ती पंचपक्वान्न घालते आणि स्वतःला दोष देते की आजपर्यंत मी या मुलाला असं का वागवलं. मला एवढंच विचारायचं आहे ना, मुलगा बदललेला आहे की नाही? काय मुलगा तोच आहे? मुलगा बदललाय की नाही? की तोच आहे? तोच आहे. मग काय बदललंय? बदललेलं हे आहे की त्या मुलामध्ये परकेपणा होता, दुसऱ्याच आहे, माझं नाही आहे, म्हणून त्याच्याबद्दल वागण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला होता. आणि जेव्हा हे कळलं की अरे हा माझाच मुलगा आहे, तेव्हा आपोआपच त्याची ट्रीटमेंट, त्याला दिली जाणारी वागणूक बदलली आणि त्याला त्याच्यामध्ये स्वपणाची भावना निर्माण झाली. ओहो, शास्त्रांमध्ये सुद्धा आम्ही हे शरीर पर आहे, ज्ञानादी गुण आपले आहेत असं आपण अनंत वेळा ऐकलं, परंतु त्या शरीरामध्ये परकेपणा उत्पन्न झाला नाही आणि आपल्या ज्ञानादी गुणांमध्ये हा मी आहे अशी मायेची भावना, अशी स्वत्वाची भावना उत्पन्न झाली नाही. आणि म्हणून शास्त्र स्वाध्यायाचं खरं फळ आपल्याला मिळालं नाही. हो, इथे पूज्यपाद स्वामी म्हणतात अरे पर आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये परकेपणा तू अवभासित कर, तू वेदन कर, तू त्याचं भावभासन कर. आणि हा शुद्ध आत्मा आहे, मी आहे, याचा अर्थ तू त्याचं त्या पद्धतीने स्वरूपाने वेदन कर, स्वरूपाने अवभासन कर. अशा प्रकारे येथे अद्भुत याचा स्वभाव सांगतात. ही स्वत्वाची भावना आम्हाला वेगळी नाही आहे. बोला, जेव्हा मुलगा अभ्यास करत नाही ना, आता हा करायला लागलाय चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा मुलगा अभ्यास करत नाही तेव्हा पिता त्या आपल्या मुलाला काय करतो, शेजारच्या मुलाची उदाहरणं देतो. बघ अरे मी तुला किती काय काय सोयी करून दिल्यात, तुझ्यासाठी मी किती खस्ता खातोय, किती चांगल्या शाळेत ऍडमिशन दिलंय, तुला ट्युशन कोचिंग दिलेले आहेत, वह्या पुस्तकं नोटबुक दिलेले आहेत, तुला कुठल्याही गोष्टीची कमी दिलेली नाही, तरी सुद्धा तू 50% पास होतोस, काठावर पास होतोस. आणि शेजारचा मुलगा बघ कसली सोय नाहीये, झोपडीत राहतो, काम करून शिकतो, कुठली सोय नाहीये, तरी सुद्धा तो चांगल्या मार्कांनी पास होतो. जरा बघ म्हणून तो आपल्या मुलाला शेजारच्या मुलाची उदाहरणं देतो. कोण? पिता. आणि नेहमी आपल्या मुलाला त्याचा आदर्श घ्यायला सांगतो. हो,
पण कितीही त्याची स्तुती आणि प्रशंसा केली तरी मुलाला हे पक्क माहिती असतं की माझे बाबा कितीही शेजारच्या मुलाचे गोडवे गात असतील आणि मला कितीही रागवत असतील, इस्टेट बाकी माझ्याच नावाने देणार आहेत, ते काही शेजारच्या मुलाला देणार नाही. असं का घडतं? कारण तो कितीही चांगला असला तरी पर आहे आणि आमचा कसाही असला तरी आमचा आहे. हा जो भावभासनातला फरक आहे तो फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. आणि हे आम्ही अनुभवतो. कसं अनुभवतो माहितीये? जसं आमचं एखादं घर विकायचं असेल, घर विक्री जेव्हा होते तेव्हा त्याच्यामध्ये क्लॉजेस असतात, अण्णा असतात की नाही? काय असतात की आज रोजी हा आम्ही व्यवहार करीत आहोत, आजपर्यंत या घरावरचे सगळे ड्यूज जे काही असतील ते आम्ही भरलेले आहेत, इथून पुढे जे काय होतील ते सर्व घेणाऱ्यांनी बघायचे आहे. आजपर्यंत आमचं, इथून पुढे तुमचं. बोला. आणि असं सगळं झाल्यानंतर घराची विक्री झाली आणि त्यानंतर जर त्याच्या संबंधी काहीतरी निघालं किंवा जे काही घडलं तर त्याला आपण जबाबदार असत नाही. आपण काय म्हणतो की ते आता कोणी बघायचं? नवीन मालकांनी बघायचं. म्हणजे एकदा त्या वस्तूमध्ये परकेपणा उत्पन्न झाला की त्या संबंधीचा विकल्प आपल्याला राहत नाही. हा त्याचा फायदा आहे की आता माझं राहिलं नाही, आता मला चिंता करायची आवश्यकता नाही. या उलट एखादी महिला शेजारच्या घरी गेली असेल कोणत्या तरी प्रसंगाने आणि त्या शेजारच्यांनी त्याला काहीतरी खायला दिलं किंवा काहीतरी दिलं, अण्णा आपलेपणाची भावना कशी असते बघा, की एक महिला शेजारी जाते आणि शेजारी तिला काहीतरी चांगला पदार्थ केलाय म्हणून खायला देते आणि ती खात असताना तिच्या लक्षात येतं की हा जो चमचा आहे ना तो आमच्या घरात इथं आलेला आहे, मागच्या वेळी दिला होता तेव्हा. आता तिला त्या पदार्थातली गोडी जाणवत नाही, तिच्या मनामध्ये हे जाणवतं की हा चमचा जो इकडे आलाय तो आमचा आहे. हे कसं सांगायचं हिला? बोला. गोडी पळाली सगळी. हे कुठून आलं? चमचा तर चमचा आहे, परंतु तो दुसऱ्याच्या घरी गेलेला आहे आणि चुकून आमच्याकडूनच काहीतरी देताना गेलेला आहे. याचा अर्थ तिथे सुद्धा आपलेपणाची भावना. आणि इकडं आमचं एवढं मोठं घर आम्ही देऊन टाकलंय, व्यवहार करून टाकलाय, परंतु आता त्याची आमच्यामध्ये त्याच्याबद्दल स्वत्वाची भावना नाही. म्हणजे चमचा आपला वाटतो पण घर आपलं वाटत नाही, कारण ते दुसऱ्याला दिलेलं आहे. हे स्व आणि पराचं अवभासन जे आहे ते फार गरजेचं आहे. आम्ही आजपर्यंत त्याच्यावर विचारच केला नाही. केवळ शास्त्राच्या आधारे बोलत बसलो की परपदार्थ पर आहे, स्व म्हणजे मी आत्मा आहे. अरे ती भावना कुठे आहे? तोंडाने म्हणतो आहे परपदार्थ पर आहे, पण तू घेतलंय आपल्या खिशातच. आणि हा आत्मा म्हणजे मी आहे, स्व आहे, उपादेय आहे असे शब्द बोलतो आहे, परंतु त्याच्याविषयीची रुची, त्याच्याविषयीची आत्मीयता, त्या आत्मद्रव्यामध्ये उपादेयपणा जो यायला पाहिजे होता तो अद्यापही आलेला नाही. हो, अद्भुत. परकेपणा फार विशेष आहे आणि स्वपणा जाणून घेणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी माझं घर पाडून बांधणार आहे. बोला, तुम्हाला काय अडचण आहे? माझं घर बांधताना तुम्हाला काय अडचण आहे? काय अडचण आहे? माझा मुलगा आहे 5-6-7 वर्षांचा, आता त्याला पहिलीच जाणार आहे. आता मला त्याला शाळेत घालायचं आहे. बोला, कुठल्या शाळेत घालू? तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध? तुमचा मुलगा आहे, तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला पाहिजे तिथे घाला. होय. आता मी विचारतो, असंच तुमच्या मुलाबद्दल म्हणून दाखवा. आमचा काय संबंध म्हणू शकता? का नाही म्हणू शकत? कारण माझा मुलगा माझा आहे, तुमचा नाही, आणि तुमचा मुलगा तुमचा आहे, त्यामुळे त्याचं जे काही आहे ते तुम्हाला पाहावं लागेल. ही जी स्व आणि परपणाची भावना आहे ही आम्ही परपदार्थांमध्ये करतो आहोत, ती आम्हाला आमच्या या स्व पर भेद विज्ञानामध्ये लागू करावी लागेल. आता समजते पूज्यपाद स्वामींना काय सांगायचं आहे? त्यांना सांगायचं आहे, बाबा रे पर पर आहे. पर आहे म्हणजे तो परपदार्थ भिन्न आहे, तो परत्वाने सहित आहे. तू त्याच्यामध्ये परकेपणाची बुद्धी आण, तर ते तुझं नाहीच आहे. आणि तुझा आत्मा स्व आहे, म्हणजे तू तिथे डुंबलं पाहिजेस.
मग्न झालं पाहिजेस, रती केली पाहिजेस, प्रेम केलं पाहिजेस. अशा प्रकारे ते या आत्मद्रव्यासंबंधी अंतरंगातून उल्हास आणवतात. बरं, हे सगळं करण्यानं आम्हाला काय फळ मिळणार आहे? पर आहे, दुःखाला कारण आहे, आणि स्व आहे, सुखाला कारण आहे. समजताय काय सांगायचं आहे? बोला. काय हे खऱ्या अर्थानं तत्व आहे आणि तत्वाचं रहस्य आहे. आम्ही नुसते नकाशात बघत बसलोय, सांगलीहून शिखरजीला कसं जायचं, सांगलीहून शिखरजीला कसं जायचं, पण जायलाच तयार नाही. पण नकाशा बघून तुला काही फळ मिळणार नाहीये. त्याद्वारे तू मार्गक्रमण केलं पाहिजेस. त्याप्रमाणे स्व आहे, पर आहे, ह्याच्यातला जो भावार्थ आहे, ह्याच्यातला जो मतितार्थ आहे, तो जाणून घ्यायला पाहिजे. आणि ते स्वतः अनुभवल्याशिवाय त्याचं फळ मिळणार नाही. गजब आहे. यामध्ये आपण ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे की शास्त्रामध्ये कथन एक आलेलं आहे, त्याचा भाव काय आहे. पर आहे आणि दुःखाला कारण आहे. परंतु असं नाहीये, हो, असं नाहीये. पर आहे हे खरं आहे, परंतु पर दुःखाला कारण आहे याचा अर्थ, आता दोन पर होते ना आपल्याकडं. काळजीपूर्वक ऐकताय सगळे? काय वाक्य होतं? पर आहे आणि पर दुःखाला कारण आहे. मग या दोन्ही पैकी कोण दुःखाला कारण आहे? पर आहे आणि पर दुःखाला कारण आहे. मग या पर पैकी कोण पर दुःखाला कारण आहे? ही जी पर वस्तू आहे ती दुःखाला कारण नाही आहे, कारण ती वस्तू आहे, परद्रव्य आहे. त्या परवस्तूमध्ये जो परकेपणा भासित व्हायला पाहिजे, तो जर भासित झाला नाही आणि त्या परद्रव्यामध्ये जर स्वपणाची अनुभूती झाली तर ती दुःखाला कारण आहे, असा त्याचा अर्थ आहे. जर कोणी अज्ञानी जीव जर ह्या गाथा वाचू लागला तर कदाचित तो भ्रमात राहील, त्याला त्याचा आशय समजणार नाही. ओहो, यासाठी ज्ञानी जीवांची संगती करणं खूप आवश्यक आहे. ज्ञानी जीवच शास्त्रांचं मर्म आपल्याला व्यवस्थितरित्या सांगू शकतात. ओहो, अद्भुत आहे. परद्रव्य पर आहे म्हणजे ती परवस्तू दुःखाला कारण नाही आहे. ती परवस्तू पर असताना सुद्धा आम्ही त्यामध्ये जर स्वत्वाची कल्पना करू, परकेपणा अनुभवणार नाही, तर मग ती अज्ञानजन्य भ्रमजनित भूमिका, ती भ्रमजनित मान्यता आमच्यासाठी दुःखाला कारण आहे. म्हणजे पराला पर न मानता स्वरूप मानणं दुःखाला कारण आहे, आणि स्वला स्वरूप न मानता पररूप मानणं दुःखाला कारण आहे. पराला पररूप मानणं सुखाला कारण आहे, आणि स्वला स्वरूप मानणं अनुभवणं हे सुद्धा सुखाला कारण आहे. अशा प्रकारे येथे हा भाव आपल्याला स्पष्ट करून सांगतात. परवस्तू कधीही दुःखाला कारण असत नाही, कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला कारण होऊ शकत नाही. बोला, कोणतीही एक वस्तू सांगा जी दुःखाला कारण आहे. कोणतीही एक वस्तू सांगा. एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला आणि ती व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली किंवा दगावली. बोला, ती जी वीज आहे, ज्या विजेचा धक्का बसला, इलेक्ट्रिसिटी, ती दुःखाला कारण आहे की नाही? दुःखदायक आहे की नाही? दुःखाला कारण आहे. मग हे माईक चालतात, लाईट चालते, पंखा चालतो, मग हे सगळे दुःखाला कारण आहेत. इलेक्ट्रिसिटी, विजेचा धक्का बसला आणि व्यक्ती दगावली तर वीज दुःखाला कारण आहे की नाही? सोपं उत्तर आहे याचं की विजेच्या जवळ कुणी जायला सांगितलं होतं? विजेच्या निकट संपर्कामध्ये कुणी जायला सांगितलं होतं? जर विजेला टच केला नसता, स्पर्श केला नसता, तर दुःखी झाला नसता. म्हणजे परवस्तू दुःखाला कारण नाहीये. त्या परवस्तूचा जो आम्ही संग करतो, त्या परवस्तूशी जे तन्मय होतो, ती दुःखाला कारणीभूत आहे. अण्णा, सिंह आहे, सिंह, आणि तो पिंजऱ्यामध्ये बंद आहे आणि तुम्ही दूर आहात, त्याच्यापासून लांब आहात. बोला, तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला काय दुःख आहे? काय दुःख आहे? काहीच दुःख नाही. तो त्याच्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी.
मग परवस्तू पराच्या ठिकाणी आहे, आपण आपल्या ठिकाणी आहोत, तर दुःखाचं काही कारण नाही. परंतु जेव्हा आम्ही हा भेद तोडून, हा भेद लक्षात न घेता त्या परवस्तूशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, बस दुःख परंपरा येथूनच सुरू होते. हे सर्व मर्म सांगतो आहे, हे अतिशय मूलभूत सांगतोय. बेस आहे हा जिनशास्त्रांचा, हा बेस आहे तत्वज्ञानाचा, हा पाया आहे समौशरणामध्ये सांगितल्या जाणाऱ्या तत्वज्ञानाचा. पर आहे आणि ते पर दुःखाला कारण आहे. याचा अर्थ पर वस्तू दुःखाला कारण नाही आहे. त्या परवस्तूमध्ये परकेपणा न अनुभवता आम्ही त्याच्यामध्ये जे आपलेपणाची, अपनत्वाची भावना करतो, अज्ञानजनित भ्रमणा करतो, बस तीच दुःखाला कारण आहे. आणि हा स्वरूप चैतन्य रूप पदार्थ जो स्वरूप आहे, स्वभाव रूप आहे, त्याला त्या आपरूपाने अनुभवणं, स्वरूपाने अनुभवणं हे परम कल्याणासाठी, परम सुखासाठी कारण आहे. आणि म्हणून पूज्यपाद स्वामी सांगतात, महापुरुषांनी हा नियम ओळखून कुणाचा आश्रय घेतला? पर आहे, दुःखाला कारण आहे, आणि स्व आहे, सुखाला कारण आहे. हे जाणून घेऊन महापुरुषांनी कुणाचा आश्रय घेतला? पराचा की स्वचा? निश्चितच स्वचा आश्रय घेतला आणि ते सुखी झाले आणि ते आपल्या निज पदाला प्राप्त झाले. अद्भुत आहे. महापुरुषांची काय अद्भुत महिमा आहे की त्यांनी हे वस्तू तथ्य ओळखलं. ते मग परामध्ये गुंतून पडले नाही, परामध्ये अडकून पडले नाही. त्यांना तो परकेपणा ताबडतोब भासित झाला. चुकून बसलेला असताना आपल्या अंगावरती झुरळ चढलं किंवा वरून एखादा जीव जंतू आपल्या अंगावर पडला तर काय करायचं? काय करायचं? विचारायची आवश्यकता नाही, पटकन दिसल्या काय केलं जातं? झटकलं जातं. का? कारण नको आहे, हे आहे. बोला बाबा रे, जिनवाणी इतक्या वेळा सांगते पर पदार्थ पर आहे. मग काय करायचं? असू दे. अरे हाच तर परकेपणा भासित झाला पाहिजे की हो पर आहे का, याचा अर्थ माझ्या लागी नाही, हे माझ्यासाठी उपादेय नाही. ही परद्रव्यामध्ये परत्वाची भावना जागृत झाली तर या जीवाला तात्काळ सम्यक दर्शनाची प्राप्ती होते आणि मग आपोआपच तो त्या सर्व परपदार्थांचा ज्ञातादृष्टा बनतो. वीतरागता वाढत जाते, त्यांचा त्याग होतो, चारित्र्य वृद्धिंगत होतो आणि केवळ ज्ञानादी वृद्धींची प्राप्ती होऊन जीव परम सुखाला प्राप्त होतो. पर आहे, दुःखाला कारण आहे. जर खरोखर परामध्ये सुख असतं तर हे तीर्थंकर परमात्मा राजे होते, एवढा मोठा चक्रवर्तींचा त्यांचा परिवार, चक्रवर्ती होते, कामदेव होते, तीर्थंकर होते, यांनी आपला राजपाट सोडून आत्म्याची साधना कशाला केली असती? जो संसार विषय सुख होतो तीर्थंकर क्यों त्यागे, काहे को शिव साधन करते संयम सो अनुरागी. म्हणजे असंयमी होते, इतका सगळा विषय भोग होता आणि एवढे ते इंद्रिय भोगांची रेलचेल होती. मग खरोखर त्यामध्ये सुख असतं तर या सगळ्या जीवांनी, पुरुषार्थी जीवांनी या सगळ्या विषय भोगांचा त्याग करून संयमाची आराधना कशाला केली असती? निश्चितच हे सिद्ध झालं की त्या सर्व परपदार्थांमध्ये, त्या संयोगांमध्ये सुख नव्हतं आणि म्हणूनच त्यांचा त्याग करून जिथं खरोखर सुख आहे अशा स्वद्रव्याचा या सर्व महापुरुषांनी काय केला? अंगीकार केला, आश्रय घेतला आणि ते परम सुखाला प्राप्त झाले. शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो. या महापुरुषांमध्ये एका महापुरुषाचं नाव येतं रामचंद्र, श्रीराम. आणि या श्रीरामांच्या जीवनामधला एक प्रसंग फार महत्वाचा आहे, फार मार्मिक आहे की जेव्हा ते श्रीराम रावणाकडून आपल्या पत्नीला, सीता मातेला सोडवून आणतात आणि लढून युद्ध करून ते तिला परत घेऊन येतात आणि परत घेऊन आल्यानंतर काही काळ तिच्यासोबत राहतात न राहतात तोपर्यंत अपवाद होतो आणि आवई उठते, अफवा पसरते की सीता याला 6 महिने ती अशोकवनात राहिलेली आहे आणि तरी सुद्धा यांनी काय केलं? आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं.
आणि मग त्या धोबिणीच्या द्वारे तो जो आक्षेप घेतला जातो, सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्यातून काय समजून घ्यायचं लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग श्रीराम काय करतात, तिला तीर्थक्षेत्री पाठवण्याच्या बहाण्याने निमित्ताने तिला घोर जंगलामध्ये एकटीला सोडून देतात. आणि मग त्यावेळी ती गर्भधारणी असते, ती तिथेच जंगलामध्ये लव आणि कुशाला जन्म देते. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा भविष्यामध्ये त्या लवकुशांच्या द्वारे त्यांचं पुनरागमन घडतं, जेव्हा ती परत येते आणि त्यावेळेला अग्निपरीक्षेचा प्रसंग येतो आणि ती त्या अग्निपरीक्षेमध्ये सिद्ध करते की ती चारित्र्याने सुद्धा काय आहे, सत्शील आहे, हे त्यावेळी सिद्ध होतं. ते अग्निकुंड सुद्धा विझून जलमय बनतं. त्यावेळेला ती आपल्या पतीला, सीता आपल्या पतींना, रामचंद्रांना एकच वाक्य म्हणते की लोकांच्या अपवादावरून, लोकांनी म्हटल्यामुळे तुम्ही माझा त्याग केला हरकत नाही, परंतु लोकांनी म्हटलं म्हणून तुम्ही धर्माचा त्याग करू नका. मला अडचण नाही, तुम्ही माझा त्याग केलात मला काही वाटणार नाही, परंतु लोक म्हणतात म्हणून तुम्ही धर्माचा त्याग करू नका. हो, काय मोठा दिव्य संदेश आहे. म्हणजे जिनवाणी सांगते आहे की पर पर आहे, स्व स्व आहे, परंतु आम्ही बहुजनांमध्ये राहतो, सर्व संसारी जीवांच्या रगाड्यात राहतो आणि त्यामुळे आमची धारणा सुद्धा त्यांच्यासारखीच होते आहे. ती सर्व विश्व या पर पदार्थांमध्ये सुख मानता आहे, विषयभोगांमध्ये सुख मानता आहे, कुटुंबामध्ये सौख्य मानता आहे, धन दौलतीमध्ये सुख मानता आहे. जिनवाणी म्हणते आहे लोक म्हणतात म्हणून बघू नको, धर्म काय सांगतो ते पहा. आणि त्यावेळी पूज्यपाद स्वामी सांगतात पर पर आहे, पर दुःखाला कारण आहे. त्याच्यामध्ये स्वात्मबुद्धी केली असता जीव अज्ञानी बनतो, कर्मबंधनांमध्ये अडकतो, नियमाने दुःखाला प्राप्त होतो. या उलट वाळवंटामध्ये असणाऱ्या तळ्याप्रमाणे या चतुर्गती परिभ्रमणामध्ये शुद्ध आणि शांत स्वरूप, आल्हाददायक हा चैतन्य स्वरूप भगवान आत्मा प्रत्येक जीवाला हजर उपलब्ध आहे. तोच खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी शरण्य आहे, उपादेय रूप आहे, तो सुखरूप आहे. आजपर्यंत झालेल्या सर्व महापुरुषांनी पराचा त्याग करून स्वचा आधार घेतलेला आहे. बाबा रे, तू सुद्धा या मनुष्यभावाचं सार्थक करण्यासाठी त्या स्वद्रव्याचा आश्रय घे आणि परम कल्याणाला प्राप्त हो. आपण सुद्धा याच मार्गाचा अवलंब घेऊन परम कल्याणाला प्राप्त होऊया. या मंगल भावनेने ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ धूप, सदा देत हूँ धूप. एवढं द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.